मातंग समाज एक लाचार समाज असं पाहिला जात, पण 59 जातीचा मंत्री असतानाही मातंग समाजाला विषमतेतून पाहिलं गेलं। परंपरांना सांगतो, यानंतर कोणत्याही पक्षाचा गुलाम किंवा मातंग समाज कुणाची जहागिरी नाही, अपेक्षित वंचित शोषित पीडित या समाजाला न्याय देण्याचं काम करत जय भीम। मी आज बीड मतदारसंघात लोकसभेचं निवडणूक लढवत आहे। आज मातंग समाजाचं या लोकसभा मतदारसंघातील 2 लाख मतदान आहे आणि आज जर मातंग समाजाचा परिपूर्ण विचार केला गेला तर या 8ही विधानसभा क्षेत्रामध्ये मातंग समाज ताकदीने आणि निर्णायक आहे। बऱ्याच पक्षातील म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, मातंग समाजाला विषमतेतून पाहतात आणि मातंग समाज एक लाचार समाज असं पाहिलं जातं। म्हणून या जिल्ह्यातील 8ही आमदारांनी ज्या ज्या तालुक्यात ज्या धर्ममंदिराची गरज आहे, कोणत्याही धर्ममंदिराचं कुणीही पाहिजे तसं मातंग समाजाला न्याय दिलेला नाही। आणि या जिल्ह्याचे खासदार जे 10 वर्षापासून आहेत, डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनीही विषमतेतून मातंग समाजाला न्यायिक पद्धतीने पाहिलं नाही, कारण 10 वर्षामध्ये मातंग समाजाला कोणताही फंड दिलेला नाही। या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या पटलावर काम करणारे आदरणीय धनंजयजी मुंडे हे पण सामाजिक न्याय विभागाचे 2.5 वर्ष मंत्री होते, पण 59 जातीचा मंत्री असतानाही मातंग समाजाला विषमतेतून पाहिलं गेलं आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये धनंजयजी मुंडेने 10 समाज मंदिर किंवा मातंग समाजाला 10 मंदिरही दिले नाही। आमदार प्रकाश सोळंके माजलगाव विधानसभा क्षेत्रातील आहे, त्यांनीही किमान 5 वर्षात प्रकाशदादा सोळंकेने 50 समाज मंदिर, 50 धर्म मंदिर किंवा 50 सभा मंडप मातंग समाजाच्या अपेक्षेनुसार देणं गरजेचं होतं, तरीही प्रकाश सोळंकेने दिले नाही। असे 8ही विधानसभा क्षेत्रामध्ये मातंग समाजाला न्याय मिळाला नाही। या जिल्ह्यामध्ये 2 लाख मातंग समाजाचं मतदान आहे। इथं जे जे पक्ष म्हणतात की मातंग समाज आमचा दावणीला बांधलेला समाज आहे, ते हरामखोरांना सांगतो, यानंतर कोणत्याही पक्षाचा गुलाम किंवा मातंग समाज कुणाची जहागिरी नाही। मातंग समाज हा मातंग समाजाच्याच नायकाचा आणि कार्यकर्त्याचा समाज आहे। या महाराष्ट्राला या बीड लोक मतदारसंघातून आमचे जे 2 लाख मतदान आहे ते मातंग समाजालाच पाहणार आहे। आम्ही 2 लाखाच्या पुढेच विचार करतो। मी आज लहुजी विद्रोही सेनेचा अपक्ष उमेदवार म्हणून भास्कर शिंदे जे आज आहे ते येणाऱ्या लोकसभेमध्ये मला प्रचंड मताने तर ओबीसी समाजाने, दलित, मुस्लिम सर्व समाजाने मला ताकदीने साथ द्यावी, एवढंच या लोकसभेच्या माध्यमातून मी अपक्ष व्यक्त करतो। आणि माझ्या येणाऱ्या काळामध्ये मी या बीड लोकसभेचा ताकदीने समाजामध्ये आणि जे विषमतेतील समाज आहेत, उपेक्षित वंचित शोषित पीडित या समाजाला न्याय देण्याचं काम करत एवढंच सांगतो। जय हिंद, जय लहुजी।